सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 7. आई कामगतो अनंतु पार्थात म्हणे असे म्हणतू पैका तू योग वियुक्तो झालासी आता. एका मग ते श्री अनंत अर्जुनाला म्हणाले, तू आता योगाच्या ज्ञानाने युक्त झाला आहेस. माझ समग्राते जाणीसीयसे आपुलिया तळहातीचे रत्न जैसे तुझा ज्ञान सांगेन तैसे विज्ञाने. आपल्या हातावर ठेवलेले रत्न ज्याप्रमाणे पूर्णपणे जाणले जाते त्याप्रमाणे मला पूर्णपणे जाणशील असे तुला प्रपंच ज्ञानासह ब्रह्मज्ञान सांगतो. एथ विज्ञाने काय करावे ऐसे घेसी जरी मनोभावे तरी पै आधी जाणावे तेची लागे. या ठिकाणी प्रापंचिक ज्ञानाशी काय करायचे आहे अशी मनात शंका घेईल तर खरोखरच ब्रह्मज्ञानाच्या आधी हे समजून घेतले पाहिजे. मग ज्ञानाची वेळे झाकती ज्ञानी वेचे डोळे तैसी तिरी नावन ढळे ते कली साती. कारण जी ब्रह्मज्ञान ज्यावेळी होते त्यावेळी बुद्धीचे डोळे झाकले जातात. त्याचप्रमाणे नदीच्या तीराला नाव टेकली असता पुढे सरकत नाही. तैसी जाणीव तेथे नरी घे विचार मागुता पाऊली निघे तर को आयनीने घे अंगी जयाच्या. त्याप्रमाणे तेथे बुद्धीचा प्रवेश होत नाही. विचारही मागे फिरत आणि त्यांच्यामध्ये स्वरूपात तर्काचे काही चालत नाही. अर्जुना तया नाव ज्ञान येर प्रपंच हे विज्ञान ते ते सत्य बुद्धी ते अज्ञान हे जान. अर्जुना त्याला ब्रह्मज्ञान असे म्हणतात. त्याहून दुसरा जो प्रपंच ते विज्ञान होय आणि प्रपंचाला खरे मानणे हे अज्ञान होय. हेही तू समजून घे. आता ज्ञान अवघे हारपे विज्ञान निशे करपे आणि ज्ञान ते स्वरूपे होऊनी जाईजे. आता अज्ञान हे संपूर्णपणे नाहीसे होईल. प्रपंच पूर्णपणे बाधित होऊन जाईल आणि ब्रह्मज्ञान स्वरूप आपण स्वतःच होऊन जाऊ. जेने सांगत याचे बोलणे खूटे एकतयाचे व्यसन तुटे हे जाणले साने मोठे उरणे. त्यांच्या जीवाने सांगण्याचे बोलणे घुटते ऐकणाऱ्याची इच्छा कमी होते आणि हे ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यावर हा लहान हा मोठा असा कोणताही भेदभाव उरत नाही. ऐसे वर्म जो गुड जे की जल वाक्य रूढ जेने थोडे नि पुरे कोड बहुत मानीचे. असे हे गूढ वर्म आहे ते मी शब्दांनी प्रकट करेन. त्या थोड्याशा प्रतिपादाने मनाचे पूर्ण समाधान होईल. पैगानुषाची सहस्रशा माझी पाहिलेची येथ दिवसा तैसे ये दिवसे करावसा माझी विरळा जने. हजारो मनुष्यामध्ये एखाद्यालाच ब्रह्मज्ञानाची इच्छा होते. तसेच या इच्छा करणाऱ्या अनेक पुरुषांमध्ये एखादा मला तत्वज्ञ जाणतो. तैसा भरले आ त्रिभुवना आतु एक एकी सांगू अर्जुना निवडूनी की जे सेना लक्षावरी. अर्जुना, ज्याप्रमाणे संपूर्ण त्रिलोक्यामध्ये एक एक पराक्रमी सैनिक निवडून लक्षावधीने सैन्य तयार करतात की तयाही पाठी जे वेळी लोय मासाचे घाटी ते वेळी विषया श्रीच्या पाठी एकची वेसे.
असे सैन्य निवडल्यानंतर युद्धात ज्यावेळी लोखंडाच्या शस्त्राने अंगावर प्रहार होतात, त्यावेळी एखाद्या विजयलक्ष्मीच्या सिंहासनावर विराजमान होतो. तैसे असतेच्या महापुरी रिघताती कोटीवरी, परिप्राप्तीच्या पैलतीरी विपाईल निघे. त्याप्रमाणे ब्रह्मज्ञानाच्या इच्छारूपी महापुरात कोट्यवधी साधक प्रवेश करतात, परंतु त्या महापुराच्या पैलतीराला एखादा साधक पोहोचतो. म्हणून सामान्य गा होय ते सांगता उडील गोठी गाहे, परी ते बोलोईल पाहे आता प्रस्तुत ऐके. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्ती ही सामान्य गोष्ट नसून ती परमश्रेष्ठ आहे, परंतु ती तुला पुढे सांगण्यात येईल. प्रस्तुत तुला विज्ञान सांगतो हे. तरी अवधारी गा धनंजया हे महदादिक माझी माया, जैसी प्रतिबिंबे छाया निजांगाची. हे धनंजय एकाग्रतेने ऐक. ज्याप्रमाणे आपल्या अंगाची पडछाया असते, त्याप्रमाणे महदादी तत्व म्हणजे माझी माया असते. आणि गैये ते प्रकृती म्हणीजे, जे अष्टधा भिन्न जाणीजे, लोकत्रय निपजे ये स्तव. आणि या मायेलाच प्रकृती असे म्हणतात. ती प्रकृती 8 प्रकाराने वेगवेगळी आहे. त्या प्रकृतीपासून संपूर्ण त्रिलोक उत्पन्न होते. हे अष्टधा भिन्न कैसी, हे साध्वनी धरिसी जरी मानसी, तरी तेची गाता परेसी विवाचना. ही प्रकृती 8 प्रकारांनी भिन्न कशी अशी जर तुझ्या मनामध्ये शंका आली असेल, तर त्या संबंधी विचार तुला सांगतो ते. आपते गगन महिमारुत मन, बुद्धी अहंकार हे भिन्न 8 भाग. आणि पाणी, अग्नी, आकाश, पृथ्वी, वायू, मन, बुद्धी आणि अहंकार हे एकाच प्रकृतीचे निरनिराळे 8 भाग आहेत. या ठेची जो साम्यावस्था, ते माझी परम प्रकृती पार्था, ते नाम व्यवस्था जीवो ऐसी. पार्था, या 8ची हे साम्य अवस्था ती माझी परम प्रकृती होय, तिलाच जीव असे नाव आहे. जे जडा ते जीववी, चैतन्ये चैतवी, मना करवी मानवी शोक मोहे. जी जडाला सजीव करते, संवेदनात्मक चैतन्याला जागृत ठेवते आणि मनाला शोक मोह मानवयास लावते. ते बुद्धीच्या अंगी जाणणे, जे ते जवळीकेचे करणे, जे अहंकाराचे वेदाने जगची धरीजे. असे पहा की तिच्या सानिध्याने बुद्धींच्या अंगी जाणण्याची शक्ती आहे. तिने अहंकाराच्या कुशलतेचे जगत धारण केलेले आहे. ते सूक्ष्म प्रकृती कोंडे, जे स्थूळाची अंगा घडे, ते भूत सृष्टीची पाडे ढाकसाळा. ते सूक्ष्म परा प्रकृती तेव्हा स्वतःच्या इच्छेने स्थूल प्रकृतीची संयुक्त होते, तेव्हा सृष्टीतील प्राण्यांची ढाकसाळ सुरू होते. चतुर्विध ठासा उमटो लागे अपेसा, मोला तरी सरीसा परिधरची अनाना. मग त्या प्राणी मात्रावर अंडाच, स्वरज, जारज, उद्भिज असा 4 प्रकारचा ठसा आपोआप उमटू लागतो. त्यातील पंचमहाभूते सारथ्याच योग्यतेची असतात, परंतु त्यांचे आकार मात्र भिन्न भिन्न असतात. होती 84 लक्ष थरा, रामीची निजे भांडारा, भरे आदि शून्याचा गाभारा ज्ञाने असे. 84
लक्ष योनीचे आकार निर्माण होतात. इतर अनेक नाण्यांचे आकार त्या टाळसाळीत भांडारात तयार होतात आणि गणिताच करता येत नाही. त्या सर्व प्राणीरूप नाण्यांची अव्यक्तांचा गाभारा भरून जातो. ऐसे एक कवतुके पंचभूतिका पडती बहु असडाक मग ती समृद्धीचे लेख प्राकृती धरी. याप्रमाणे प्रकृतीच्या टाकसाळीतून एकाच योग्यतेची पंचमहाभूतापासून उत्पन्न झालेली अशी अनेक प्राणीरूपी नाणी पडतात. त्या नाण्याचा हिशोब प्रकृती ठेवते. जे आनुनी नाणे विस्तारी पाठीवयाची आटन करी माझी कर्माची व्यवहारी प्रवृत्ती दावी. कारण ही प्रकृतीची प्राणीरूप नाण्यांच्या 84 लक्ष संख्येचे विस्तार करते. त्यानंतर प्रलय काळी नाण्याची आटणी करून साम्य अवस्था निर्माण करते आणि मधील काळाच्या नाण्यात कर्मांचा व्यवहार करून दाखविते. हे रूपक पर्यासो सांग उघड जैसे पर्यासो तरी नाम रूपाचा अतिशो प्रकृती की जय. परंतु हे रूपक असो तुला कळेल अशा उघड रीतीने सांगावयाचे म्हटले तर ही प्रकृती प्राण्याच्या नाम रूपाचा विस्तार करते. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे थान नाही म्हणून आधी मध्यावधान पाही जगासी मी. आणि ही प्रकृती माझ्या ठाई भासते अर्थात जगाची उत्पत्ती स्थिती व लय यास मीच कारण आहे. हे रोहिणीचे जाळा तयाचे पाता येईल मूळ ते लक्ष्मी नवती केवळ होये भानू. मृगजलाचे मुख्य कारण पाहू लागतो असे कळून येते की किरणे त्या मृगजळाला कारणीभूत नसून ते सूर्याचं मुख्य कारण आहे. तयाची परी किरीटी या प्रकृती झाली सृष्टी जे उपसंहरुणी की जलठी ते मीची आहे. हे अर्जुना, ज्याप्रमाणे जेव्हा या प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झालेली असते आणि सर्व जगात एकत्र भरून त्याचा लय केलेला असतो तेव्हा उत्पत्ती स्थिती लय याला मीच मुख्य कारण आहे. ऐसे होयत न दिसे ते म्यजसी माझी असे मी या विश्वाधरी जे जैसे सूत्रे मनी. या प्रकारे जे निर्माण होते दिसते आणि लय पावते ते माझ्याच ठिकाणी होते. त्याप्रमाणे दोऱ्याने मणी धारण केलेले असतात त्याचप्रमाणे मी हे विश्व धारण केले आहे. स्वर्णाचे मणी केले ते सोनियेचे स्तुती ओविले तैसे म्या जग धरिले सभाय ग्रंथरी. ज्याप्रमाणे सुवर्णाचे मणी करावेत आणि ते सुवर्णाच्या तारेत ओवावेत त्याप्रमाणे मी हे संपूर्ण जगच आतून बाहेरून धारण केलेले आहे. मननी उदकी रासू का पवनो तो परशु शशी सूर्य जो प्रकाश तो मीची जाना. म्हणून जलामध्ये जो रस आहे, वायूमध्ये जो स्पर्श आहे, चंद्र सूर्यामध्ये जो अप्रकाश आहे तो मीच आहे हे जाण. तैसाची नैसर्गिक शुद्धो मी पृथ्वीच्या ठाई गंधो गगनी मी शाब्दो वेदो प्रवानो. त्याचप्रमाणे पृथ्वीच्या ठिकाणी जे नैसर्गिक शुद्ध गंध आहे तो मीच आहे. आकाशातील शब्द आणि वेदातील ओंकार मीच आहे. नराच्या ठाई नरवत्व जे अहंकार भाविये सत्व ते परुख मी हे तत्व बोली जत असे. ज्या पुरुषांच्या ठिकाणी जे पुरुषत्व आहे ते मी अशा अहंकाराने व्यक्त होते ते परुख पण मी आहे हे तत्व मी तुला सांगून ठेवतो. अग्नियेसे आहाता ते जी नामाचे आहे कवच ते परते केली या साचा निज तेज ते मी.
त्याच्याला अग्नी अशा नावाने ते वरवर दिसणारे कवच असते, ते दूर केल्यानंतर ते स्वयंसिद्ध तेज असते, ते मी आहे. आणि नानाविध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी वर्तत आहाती जीवनी आपुल्याला. आणि या त्रिभुवनामध्ये नाना प्रकारच्या योनीमध्ये आणि प्राणी जन्माला येऊन आपला आहार सेवन करून राहतात. एके पवनेची पीती एके तृणस्तव जिती एके अन्नधारे राहती जळे एके. प्रत्येक वारा पितात, कित्येक वारा पितात, कित्येक गवतावर जगतात, कित्येक अन्नाच्या आधारे जगतात आणि कित्येक पाण्यामुळे जगत असतात. ऐसे भूता प्रति अनाना जय प्रकृती वशे दिसे जीवन ते अवघा ठाई अभिन्न मीची एको. अशा प्रकारे प्रत्येक प्राण्यांचे त्यांच्या प्रकृतीच्या मनाने तो वेगवेगळे जीवन दिसते. त्या सर्व मध्ये अभिन्न रूपी मीच आहे. आदीचे नियम सारे विरुडे गगनाचे नियम खुरे जे अति गिळी अक्षरे प्राणवटीची. जे बीज सृष्टीच्या उत्पत्ती काळी आकाशाच्या अंकुराने वाढते आणि ते सृष्टीला लय होण्याच्या वेळी ओंकार रूपी पीठावरील अक्षरे गिळून टाकते. जव हा विश्वाकार असे तव जे विश्वाची सारखे दिसे मग महाप्रलय दसे काहीच नव्हे. स्थिती कालामध्ये जोपर्यंत विश्वाला आकार आहे तोपर्यंत ते बीज विश्वाच्या आकार समान दिसते. मग प्रलयाच्या काळी ते बीज असते त्यावेळी त्याला स्थूल सूक्ष्म असा कोणताच प्रकारचा आकार नसतो. ऐसे अनादि जे सहजा ते मिगा विश्वबीज ते हातातळी तुझा देई जतसे. असे ते अनादि स्वयंसिद्ध बीजांचे बीज ते मी आहे. ही गुपित गोष्ट तुझ्या तळहातावर ठेवत आहे म्हणजे तुला स्पष्टपणे सांगत आहे. मग उघड करुनी पांढवा जे आणची साक्षाची आगावा ते दयाचा उपेगू बरवा देखिला. मग हे अर्जुना तू हे रहस्य समजून घेऊन त्याचा पूर्णपणे विचार करशील तर तुला याचा चांगलाच अनुभव दिसून येईल. परी हे प्रासंगिकाला पातास तू न बोले संक्षेप जाणत पियाच्या ठाई तापा हे रूप माझे. परंतु आता विषयाला सोडून बसलेले माझे बोलणे राहू दे, ते मी आता बोलत नाही. आता थोडक्यात सांगतो. तपस्वी लोकातील जे तप आहे ते माझे स्वरूप आहे. बळिया माझी बाळा ते मी जाणे आढळ बुद्धिमंती केवळा बुद्धी ते मी. बलवानातील जे बल निश्चयातील मी आहे ते सहज आणि बुद्धिवानांच्या ठिकाणी जी बुद्धी आहे तोही मीच आहे. भूतांच्या ठाई काम तो मी म्हणे आत्मराम जेने अर्थास्तव धर्म थोरू होये. ज्या योगाने धर्माची वृद्धी होते असा मनुष्याच्या ठिकाणी असणारा काम तो मी आहे असे आत्मराम श्रीकृष्ण भगवान म्हणाले. एरवी विकारेचे नि पैसे करी की इंद्रियाची ऐसे परिधर्मासी वेखासे जाओ ने दे. एरवी विकाराच्या मुळे इंद्रियास अनुकूल अशी कर्मे तो काम करत असतो परंतु ती कर्मे धर्मास विरुद्ध जाऊ देत नाहीत. जो प्रकृतीचा वाटा सांडून विधीची आणि घे वाटा देवीची नियमाचा दिवटा सावे लागे. कारण की जो काम शास्त्राने निषिद्ध मानलेल्या कर्माची आडवाट सोडून शास्त्रातील विहित कर्माच्या राजमार्गाने वाटचाल करतो आणि त्यांच्या बरोबर नियमरूपी मशाल पेटलेली असते.
कामू ऐसिया ओझा परवर्ते, म्हणून धर्मासी होय पुरते. मोक्ष तिचे मुक्ते, संसार भोगे. अशा प्रकारे काम चालतो, म्हणून धर्माला तो पोषक होतो आणि त्यामुळे प्रपंच राहणाऱ्या मोक्षरूपी तीर्थीच मुक्ती प्राप्त होते. तो श्रुती गौरवाची मांडावी, कामसृष्टीचा वेल वाढवी. जव कर्मफळेसी पालवी, आपवर्गी टेके. तो काम वेद प्राण्यांच्या मांडीवर कर्मफलांनी पाने मोक्षाला जाऊन भेटतात, तोपर्यंत सृष्टीची वेळ वाढवितो. ऐसा नियतो का कंदर्पो, जो भूताया बीजरूपो. तो मी म्हणे बापू योगियाचा. योगियाचे जनक श्रीकृष्ण म्हणतात, असा नियमाने राहणारा आणि प्राणी मात्रांच्या उत्पत्तीस कारण असणारा कामही मीच आहे. हे एक एक किती सांगावे, आता वस्तू जातही अवघे. मज पासून जाणावे, विकारले असे. हे एक एक तुला किती सांगो बरे सांगावे, सर्व प्रकारच्या वस्तूंनी समुदाय माझ्यापासून विस्तार पावलेले आहेत असे जाणावे. जय सात्विक हन भावा, या रज माझी सर्व. ते मम रूप संभवा, ओळखे तो. जे काही सात्विक राजस तामस भाव आहेत, ते सर्व माझ्या रूपापासून उत्पन्न झाले आहेत, हे ओळखून ठेव. जय हे झाले तरी माझ्या ठाई, परी माझी तया माझी मी नाही. तैसे स्वप्नेच्या डोही, जागृती न बुडे. ते सर्व भाव माझ्या अनुष्ठावर उत्पन्न झालेले आहेत, परंतु मी त्यात नाही, असे स्वप्नात डोहात जागृती बुडत नाही. जैसी रसाचीचा सुघटा, बीज कणिका घनवट. परी तिये स्तव होये काष्ट, अंकुरद्वारे. अथवा भरीव बी म्हणजे गोठलेला सरच आहे, परंतु त्यापासून अंकुर निर्माण होऊन त्याचेच लाकूड बनते. मग तया काष्टाच्या ठाई, सांग पा बीजपणासे काय. ऐसा की विकारू नाही, जरी विकरला दिसे. मग त्या लाकडाच्या ठिकाणी बीपणा काही आहे ते सांग. त्याप्रमाणे मी विश्वाच्या रूपाने विकारलेला दिसतो, तरी त्या विकारात मी नाही. पै गगनी उपजे आभाळा, परी तेथे गगन नाही केवळ. अथवा आबाळी होय सलीला, ते ब्रह्म नाही. आकाशामध्ये ढग उत्पन्न होतात, परंतु त्या ढगात केवळ आकाश नसते, किंवा ढगामध्ये पाणी असते, परंतु पाण्यात ढग नसतात. मग त्या उदकाचे नियावेशे, प्रगटले तेज ते लखलखित दिसे. तिये विचू माझी आसे, सलीला काही. नंतर त्या पाण्याच्या घर्षणाने उत्पन्न होणारे तेज म्हणजे बीज हे लखलखीत दिसते, परंतु त्या बीजामध्ये पाणी असते काय ते तू सांग. सांगो अग्निस्तव धूप होय, ते धूपी काय अग्नी आहे. तैसा विकारू आम्ही नव्हे, जरी विकारला असे. अग्नीपासून धूर तयार होतो, परंतु त्या धुरात अग्नी आहे काय. त्याप्रमाणे हे विकारी भाव जरी माझ्यापासून उत्पन्न झाले असले, तरी ते विकार म्हणजे मी नाही. परी उदकी झाली बाबुळी, ते उदकाचे जैसी झाकोळी. का वायाची आभाळी, आकाश लोपे. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले गोंढाळ ज्याप्रमाणे पाण्यात झाकून टाकते, किंवा ढगाने आकाश जसे खोटेच झाकले जाते. हा गा स्वप्न लटिके म्हणे, परी निद्रा वशे मानले होय. तव आठवू काय देत आहे, आपण पेया. स्वप्न हे खोटे आहे म्हटले तरी आपण झोपेच्या अधीन झाल्यामुळे तेव्हा ते आपल्या अनुभवास येते, त्यावेळी ती आपली आठवण करून देते. हे असो डोळ्याचे, डोळ्याची पढळ रचे.
तेने देखणे पण डोळ्याचे नारिगची काय. हे दृष्टांत असू दे. डोळ्यातील पाणी डोळ्यामध्ये कोठून त्याचा पडदा ज्यावेळी डोळ्यावर येतो त्यावेळी तो पडदा डोळ्याची दृष्टी बंद करीत नाही का. तैसे हे माझी बिंबाली त्रिगुणात्मक सावले, की माझची आडवडवाली जवानी काजेसी. त्याप्रमाणे त्रिगुणात्मक माया ही माझी पडलेली छाया आहे. पडदा जसा असावा त्याप्रमाणे तो माझ्याच आड आले आहे. म्हणून भूते मातेने नती माझी जपरी मी नवती, जैसी जळीची जळी न विराती मुक्ता फळे. म्हणून भूत मात्र मला जाणत नाहीत आणि माझ्यापासून उत्पन्न झालेली असूनही ते मद्रूप होत नाहीत. त्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेली मोती पाण्यात विरघळत नाही. पृथ्वीचा घटुकी जय, सवेची पृथ्वीसी मिळे तरी मिळवी जय. एरवी तोची अग्नी संगेसी जय, तरी वेगळा होय. मातीचा घट तयार करून तो घट ताबडतोब मातीत मिसळला तर तो मातीचं एकरूप होते, परंतु तोच घट आव्यात घालून अग्नीच्या आधाराने भाजला तर मात्र तो मातीपेक्षा वेगळा होतो. तैसे भूत जात सार्व हे माझे चिकीर अवयव, परी माये योगे जीवा दशे आले. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे माझीच अवयव आहेत, परंतु त्याच्या मायेशी संबंध आल्याने ते जीवा दशेला प्राप्त झाले आहेत. म्हणून माझेची मी नवती, माझेची मज न ओळखते. अहम ममता भ्रांती विषय अंध झाले. म्हणून माझ्यापासून उत्पन्न झालेले असून देखील ते अद्रूप होत नाहीत. माझेच असून मला ओळखत नाहीत आणि अहंकारामुळे ममतेमुळे भ्रांतीमुळे ते विषयाध झाले आहेत. आता महदादी हे माझी माया उतरोनी धनंजया, मी होई जे हे आया ऐसे निये. अर्जुना, आता महत्व तत्वाची माझी माया पार उतरून अद्रूप होणे हे साध्य होईल ते मी सांगतो. जे ब्रह्मजळाचा धाडा, पहिली संकल्पा जळाचा उघडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा सानाला. जी मायरूपी नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रारंभी तिच्या ठिकाणी संकल्परूपी जलांचा उगम झाला आणि त्वरितच पंचमहाभूतांच्या लहान बुडबुड्यासी आला. ते सृष्टी विस्तारावे निवावे, चढत काळ कळण्याची वेगे, प्रकृती निवृत्तीसी तुंगे ताटे सांडी. जी सृष्टीच्या विस्तार रूपी योगाने कालगतीच्या वेगाने वाढून प्रकृती व निवृत्ती हे दोन उंच काठ ओलांडून पुढे चालली आहे. ते गुणधनाच्या वृष्टी भरे, भरली मोहाची महापुरे, घेऊन जात नगरे यमा नियमाची. जी त्रिगुणरूपी मेघाच्या पावसाने तुंडुम भरलेली आहे आणि ब्रह्माच्या महापुराने योगाची येम नियम रूपी नगरे वाहून गेली जाते. जे द्वेषांच्या वरती दाटता, मच्छरांचे वळसे पडत, माझी प्रमादाती तळपाता महानिमा. जी द्वेषरूपी भोवऱ्यांचे दाट भरून गेली आहे आणि मत्स्य रूपी वळणाने वाहत आहे, तिच्यामध्ये उन्नतपणा इत्यादी दोष रूपी मोठे मोठे मासे तळपत आहेत. तेथ प्रपंचाची वळणे, कर्म कर्माची ओभाने, वरी वर्तती ओसाने सुख दुःखाची. जिच्यामध्ये प्रपंच रूपी भेदांची अनेक वळणे असून कर्म कर्माच्या भेदामध्ये सुख दुःख रूपी केर कचरा तरंगत येऊन जिच्या कडेला लागलेला असतो. रतीची बेटा, धळती कामाची लाठा,
तेथ जीव फेन संघटा सेंघ दिसे तिच्या प्रवाहामध्ये विषय रूप बेटावर काम विकारांच्या लाठा जोराने आदळून त्या ठिकाणी जीवरूपी ठेसात समुदाय दाटलेली दिसते. अहंकाराची चढिया वरी मदत्रयाची उकडिया तेथे विषय मुच्या कडिया ओलाळ देती. ज्या माया नदीमध्ये अहंकाराच्या मोठ्या मोठ्या धारा आहेत त्यावर संपत्ती तारुण्य कुळ या तीन मदांच्या उकळ्या येतात आणि त्या नदीमध्ये विषयरूपी लाटेवर लाठा उसळी घेत असतात. उद्यास्तांचे लोंढे पाडित जन्म मरणाचे चोंढे तेत पांचभौतिक बुडबुडे होती जाते. ज्या नदीत उदय असतांचे लोठेच्या लोठे जन्म मृत्यूरूपी खळगे पाडतात आणि तेथे पंचमहाभूतापासून निर्माण झालेली शरीररूपी बुडबुडे निर्माण होतात व नाहीसे होतात. संमोह विभ्रम मासे गिळताती धैर्याची आमिषे तेथ देहोडे झुंबतो वळासे अज्ञानाचे. तिच्यामध्ये मोह भ्रांती हे मासे सात्विक धैर्यरूपी ममिषाला गिळून टाकतात आणि त्या नदीत अज्ञानाचे भोरे वाकडे तिकडे फिरत असतात. भ्रांतीचे निखडुळे रेवले असतेचे नियवगाळे रजोगुणाचे निखळाळे स्वर्ग गाजे. ज्या माया नदीमध्ये भ्रांतीचा गढूळपणा आहे आणि अशा रूपी गाळामध्ये प्राणी मात्र फसले आहेत. रजोगुणाच्या खळखळाटात स्वर्ग देखील गरजू लागला आहे. तमाचे धारसे वाडा सत्वाचे धीरपण चाड किंबहुना हे दुवाड माया नदी. ज्या माया नदीत तमोगुणाचा प्रचंड प्रभाव आहे सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा आहे अधिक काय बोलावे. ही माया नदी तरुण जाण्यास अतिशय अवघड आहे. हे पुनरावृत्तीची नियुभाडे झळंबती सत्यलोकीचे हुडे धाये गडबतती धोंडे ब्रह्म कोळकाचे. या माया नदीतील जन्म मृत्यूच्या पुरांच्या लोंढ्यात सत्य लोकांचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्म लोटांचे धोंडे गडगडीत खाली येतात. तया पाणीयाचे निवहिले पाने अजून न धरती ओघाने ऐसे मायापूर हा कवने तरी जेलगा. या मायानगरीच्या महापुरात कोणाला पाय रोवून उभे राहता येत नाही तर मग या माया नदीच्या पुरातून कोण बरे तरुण जाऊ शकेल. येथ एक नवलाओ जो जो की जो तरुणो पाओ तो तो अपाओ होय ते के. आणखी एक आश्चर्य असे आहे की या माया नगरीतून तरुण जाण्याचा जो जो उपाय करावा तो तो अपाय होतो आणि असा स्वयं बुद्धीचे पाही रिगारे तयाची शुद्धीची नाही एक जाणीवेची डोही स्वर सर्वची गिळिले. कोणी आपल्या बुद्धींच्या बळावर माया नदीतून तरुण जाण्यासाठी ती मध्ये उडी टाकली परंतु ते पुढे कोठे गेले याचा काही पत्ता लागला नाही. प्रत्येक जण पाडितेंच्या डोहामध्ये शिरले पण त्यांचा देखील गर्वाने गिळून टाकले. एकी वेदत्रयाची सांगडी घेतल्या अंकाची धोंडी ते मदमिनच्या तोंडी सगळीची गेले. माया नदीतून तरुण जाण्यासाठी प्रत्येकाने 3 वेदांच्या सांगडी बरोबर घेतल्या परंतु विद्येच्या अभिमानाने धोंडे बरोबर घेतल्यामुळे ते मदरूपी माशाला तोंडात सगळेच नाहीसे झाले. एकी वयसेचे झाड बांधले मगत सन्मताची कासे लागले ते विषय मगरी सांडिले
चघळून या. प्रत्येकाने तारुण्याची घट्ट अशी कंबर बांधून आणि ते मदनाच्या काशीला लागले, परंतु त्यांच्या विषयरूपी मगरींनी चघळून टाकले. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मती भ्रशांच्या जरंगा, तेने कवळी जताची पैगा चहूकडे. पुढे ते वार्धक्य रूपी हेलकावे खात खात बुद्धी ब्रह्मरूपी जलांच्या जाळ्यात सापडतात आणि त्या योगे चारी बाजूनी गुरफटून जातात. आणि शोकांचा कडाव पडत क्रोधाच्या वरती दाटत, आपदा गिधी चुंबी जाता उधवला ठाई. आणि पुढे ते शोक करून कड्याच्या आधळलात आणि क्रोधरूपी भोवऱ्यात सापडतात. ते डोके वर काढू लागले की संकटरूपी गिधाडे त्याच चोचून चोचून खाऊ लागतात. मग दुःखाचे निबरडे बोंबाले, पाठी मरणाचे रे वले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया. मग ते दुःखाच्या चिखलाने बरबटले जातात, त्यानंतर मृत्यूच्या गाळात फसतात. याप्रमाणे त्यांनी कामाचा आश्रय घेतला, त्याचे जीवन व्यर्थ गेले असे जाणावे. एकी यजन क्रियेची पेटी बांधून घातली पोटी, ते स्वर्ग सुखाची कपाटी शिर कोणी ठेले. प्रत्येकांनी माया नदी तरून जाण्यासाठी यज्ञ क्रियारूपी पेटी आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्ग सुखाच्या कपारीत शिरून तेथेच अडकून राहिले. एकी मोक्ष लागावयाची आशा, गेला कर्म भायाचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निशेषा. कोणी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्यावर लागावे अशा आशेने कर्मरूपी भाऊवर विश्वास ठेवला, परंतु ते विधी निषेधांच्या वळणात सापडले गेले. जेथ वैराग्याची नाव नरी घे, विवेकाचा तगन लघे, वरी काही तरो ये योगे तरी उपाय तो. या माया नगरीमध्ये वैराग्याची नाव चालत नाही आणि विवेकारूपी वेळू जमिनीला टेकत नाही. तथापि अष्टांग योगाच्या आधारे तरुण जाण्याची शक्यता असते, परंतु तसा साधक एखादाच असतो. ऐसे तरी जीवाची अंगवने, ये माया नदीचे तरणे, हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पा. याप्रमाणे स्वतःच्या अंगाच्या सामर्थ्याने तो माया नदी तरुण जाणे कशासारखे आहे म्हणावे बरे. जरी अपद्यशीला व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, की राखी सांडी सिद्धी आली सांती. जर पथ्य न पाळणारा रोग घालवता येईल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळू शकेल, अथवा एखाद्या लोभी माणसाला अनायासे संपत्ती प्राप्त झाली असता तो जर तिचा त्याग करेल. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. चोरांना जर न्यायदान करणारे सभासद भीतील, अथवा माशाला गळ गिळता येईल, अथवा एखाद्या भित्र्या माणसास पिशाचावर हल्ला करता येईल. पाडस वाघुर करांडी, का मुंगी मेरुवे लांडी, व तरी मायेची पैला झाडी देखती जीवा. जर हरणाचे पाडस जाडे तुटून टाकेल, किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडून जाईल, तर माया नदी पलीकडील ठाव जीव पाहू शकेल. म्हणून यागा पंडू सुता, जैसी सका मन जिनवेची वनिता, तेवी मायामय तो सरिता ना तरवे जीवा. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयांची आसक्त असणाऱ्या मानवाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे ही मायारूपी नदी जीवाला तरता
येत नाही. येथ एकची लीला तरले तर सर्व भाव मज भजले. तया एलीची धडी सरले माया जळा. तेथे हे मला सर्व काळ अनन्य भावाने शरण येतात. ते मायारूपी नदीतून सहजपणे तरून जातात. एवढेच नव्हे तर ते मायारूपी नदीच्या पलीकडील काठी उभे असताना तिचे संपूर्ण जल नाहीसे होऊन जाते. जया सद्गुरु तारू फुटे जे अनुभवाचे कासे गाठे. जया आत्मनिवेदन तराठे आकळले. ज्यांना सद्गुरु ही नावडी लाभते आणि त्यांची अनुभवाची कास अतिशय बळकट आहे आणि त्यांच्या आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे. जय अहंभावाची ओझे सांडूनी विकल्पाची झुळकाऊ चुकावूनी. अनुरागचा निरुता होऊनी पाणी ढाळू. जे अहंभावांचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्यांच्या झुळका चुकवून प्रपंचावरील अनुरागरूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात. जया ऐक्याची अवतारा बोधांचा जोडला तारा. मग निवृत्तीची पैल तिरा जे पावले जे. ते जीव परमात्मा एक हाच उतार आहे. तो जाणून या उताराने ज्ञानरूपी सोबतीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठावर जाऊन पोहोचतात. ते उपरतीच्या वाविसेलता ओहम भावेची धावे पेलता. मग निघाले अनकळिता निवृत्ती तठी. ते वैराग्यरूपी हाताने पाणी तोडूत त्वरित अहम ब्रह्मस्मी या अनुभवाच्या बळाने आपल्या स्वरूप स्थितीला तोल सांभाळीत कोणत्याही संकटीचा बाधा न होता निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर येतात. येणे उपाय मज भजले ते मी माया तरले. परियसे भक्त पाहिले बहुवचा नाही. या उपायाने जो मला अनन्य भावाने भजतात ते या माया नदीतून तरून जातात. परंतु असे भक्त फारच थोडे असतात, खूप नसतात. जे भोवता एका वातरू अहंकारच्या भूत संचारो. झाला मनोनी विसारू आत्मबोधाचा. असे भक्त थोडे असण्याचे कारण म्हणजे बहुतेक करून सामान्य लोकात अहंकार रूपी भूतांचा संचार झालेला असतो. त्यामुळे त्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो. ते वेळी नियमाचे वस्त्र नाठावे पुढील अधोगतीचे लाजणे नव्हे. आणि करिता ते न करावे वेदू म्हणे. त्यावेळी त्यांना नियमरूपी वस्त्रांचे स्मरण राहत नाही. पुढे असलेल्या अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही आणि वेद या गोष्टी करू नयेत म्हणून सांगतात ते नेमके तेच करतात. पाहे पा शरीराची आगावा जयाला ग्याले पांढवा. ते काथार तू अवघा सांडोनिया. अर्जुना, ज्या कार्यासाठी त्यांना मनुष्य शरीर प्राप्त झालेले असते तो सर्व कार्यभाग सोडून जातात. रामकृष्ण हरी.